जय शिवराय मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. राज फॉर्मॅटातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी आता बँकांमध्ये युद्धपातळीवर सुरू झाली आहे. पण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 50,000 रुपयांच्या नियमित प्रोत्साहनपर अनुदानाबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झालाय. तुम्ही या 50,000 रुपयांसाठी पात्र आहात की नाही? जूनच्या तारखेपूर्वी काय करावं लागेल? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, सध्या बँकांकडून शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मेसेज येणं सुरू झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत किंवा ज्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नावे लावायची आहेत, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत बँकेत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ॲग्रीस्टॅक म्हणजेच डिजिटल शेतकरी ओळखपत्रावर नोंदणी करणेही बंधनकारक केले जात आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आहे तो 50,000 रुपयांच्या अनुदानाचा. नेमके कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार? नियम सोप्या भाषेत समजून घ्या. 2 वर्षांची नियमित परतफेड. ज्या शेतकऱ्यांनी वर्ष 2022 ते 23, 1 एप्रिल 2022 नंतर 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या 3 वर्षांपैकी सलग कोणत्याही 2 वर्षात आपल्या पीक कर्जाची नियमित आणि पूर्ण परतफेड केली आहे, ते शेतकरी या अनुदानासाठी पात्र आहेत. कर्ज नील असेल तर थेट लाभ. जर तुम्ही या 2 वर्षात कर्ज फेडले आहे आणि त्यानंतर नवीन कर्ज घेतलेले नसेल, तर तुम्हाला थेट या योजनेचा लाभ मिळेल. चालू कर्जाची अट. महत्त्वाचा नियम. जर तुम्ही वर्ष 2025 ते 26 मध्ये नवीन अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले असेल, तर हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला ते कर्ज 30 जूनपूर्वी पूर्णपणे फेडावे लागेल. चालू कर्ज थकीत असेल तर 50,000 रुपयांचे अनुदान मिळणार नाही. हा GR मधील मुख्य नियम आहे. पुढील हंगामाचे कर्ज. जर तुम्ही आगामी खरीप हंगाम 2026 ते 27 मध्ये पुन्हा नवीन पीक कर्ज घेणार असाल, तर ते कर्ज सुद्धा तुम्हाला दिलेल्या विहित मुदतीतच फेडावे लागेल. तरच अनुदानाचा लाभ कायम राहील. 2019च्या कर्जमाफीचा संबंध नाही. अनेक शेतकऱ्यांना वाटतंय की आम्हाला 2019 मध्ये कर्जमाफी मिळाली होती, मग आता अनुदान मिळणार का? तर मित्रांनो, त्या जुन्या कर्जमाफीचा आणि या नियमित कर्जदार अनुदानाचा काहीही संबंध नाही. तुम्ही जर वर दिलेल्या वर्षात नियमित परतफेड केली असेल, तर तुम्हाला हे 50,000 रुपये नक्की मिळणार. थोडक्यात सांगायचे तर, जर तुमचे पीक कर्ज चालू असेल, तर ते जून अखेरपूर्वी फेडून क्लिअर करणे आवश्यक आहे. तरच हे 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय GR आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तो तुम्ही वाचू शकता. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची प्रक्रिया कशी असेल याचा व्हिडिओ देखील वर आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, अशीच नवनवीन आणि खरी माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी MHB मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.